तर मुंबईकरांचे हाल होताना आपल्याला दिसतायत आजच्या दिवशी, कारण का मध्य रेल्वेची वाहतूक एकीकडे विस्कळीत झाली आहे तर दुसरीकडे सीएनजीचा अपुरा पुरवठा आहे। विक्रोळी ते कांजूर दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेलाय। मध्य रेल्वेची वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशिराने धावते तर दुसरीकडे सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रिक्षा सुद्धा रस्त्यावरती दिसत नाहीत, त्यामुळे पर्यायी मार्ग रिक्षाने जाण्याचा पर्याय निवडण्याची सुद्धा शक्यता कमी आहे, कारण का सीएनजीचा पुरवठाच व्यवस्थित झालेला नाहीये। पेट्रोल पंपावरती सीएनजी पंपावरतीच सीएनजी पोहोचलेला नाहीये, त्यामुळे रिक्षा चालकांकडे सुद्धा सीएनजीचं वितरण होत नाहीये। परिणामी पेट्रोल पंपाबाहेर सीएनजी पंपाबाहेर रिक्षाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। प्रवासी सुद्धा रांगांमध्ये ताटकळताना आपल्याला दिसतायत। ही दोन दृश्य आपण पाहतोय। रिक्षा टॅक्सी चालकांना फटका बसलेला आहे अपुऱ्या सीएनजीच्या पुरवठ्यामुळे। रिक्षाच्या लाईनीमध्ये ही लोक उभी आहेत, तर ठाणा स्टेशनवरचं हे दृश्य आहे। तर दुसरीकडे रेल्वे रुळाला तडा गेलेला आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ऐन पीक अवर्समध्ये 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरू आहे। कांजूरमार्ग ते विक्रोळी दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेलाय। दरम्यान हा बिघाड दुरुस्त झाला असला तरी सुद्धा रेल्वे वाहतूक अजूनही पूर्वपदावर आलेली नाही। 20 ते 25 मिनिटे उशिराने रेल्वे धावतीये तर दुसरीकडे सीएनजीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालक देखील रस्त्यावरती गाड्या काढत नाहीयेत। सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल पंपावर सीएनजी पंपावरती रांगा लागलेल्या आहेत मोठमोठ्या। ही दृश्य आपण पाहतो। एकीकडे ठाणे रेल्वे स्थानकावरची वेगवेगळे ब्रिज असतील, पायऱ्या असतील, तिथे देखील गर्दी आहे, कारण का सकाळची वेळ आहे। या वेळामध्ये कायमच ठाणा रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी असते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।